हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो तुम्ही? तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे उकडून बटाटा, त्यापासून खूप छान मस्त चविष्ट रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा, मी हे 3 बटाटे घेतले होते, उकडून घेतले होते छान, आणि किसणीने मी बारीक किसून घेतलेले इथे बघा, तुम्ही पाहू शकता। आणि साहित्य तुम्हाला दाखवते मी। 2 चमचे मी रवा घेतलेला आहे, एक छोटी वाटी मी बेसन पीठ घेतले, आणि एक छोटी वाटी मैदा घेतलाय मी, ओवा घेतलाय मी 1 चमचा, आणि हे लसूण आणि हिरवी मिरची ती बारीक छान कट करून घेतलेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, आता हे आपण साइडला ठेवूया। खूपच छान रेसिपी होती ही, नक्की ट्राय करा। बघा तुम्ही काय करते मी ते। आता ह्या बटाट्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, बघा मी चाट मसाला घेतलेला आहे, थोडासा आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे। मिरी पावडर घेतलेली मी थोडीशी, ती पण ह्याच्यामध्ये टाकून द्यायची। थोडीशी हळद टाकायची आपल्याला, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, पाहू शकता तुम्ही। आणि आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं याच्यात 1 वाटी। हिरवी मिरची आणि लसूण कट केलेला होता बारीक छान मी, तो ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे। ओवा घ्यायचा आहे, तो पण हातावर छान क्रश करायचा आहे आपल्याला असा, आणि मग टाकायचा आहे। 2 चमचे मी रवा घेतला होता, तोही ह्याच्यात टाकून द्यायचा आहे आपल्याला, आणि 2 चमचे मी मैदा घेतला होता छोटी वाटी, तो ह्याच्यात टाकून द्यायचा आहे। आणि आपल्याला तेल टाकायचे बघा, 2 चमचे, आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आता हातानेच करायचे, ह्याचा छान गोळा करून घ्यायचा आपल्याला। ही नाश्त्यासाठी रेसिपी खूपच छान आहे मैत्रिणींनो, नक्की तुम्ही करा, घरी सगळी आवडीने खातील, लहान मुलांना तर खूपच आवडती ही रेसिपी। तो पदार्थ तुम्ही नक्की करा। बघा, हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये। पाहू शकता मैत्रिणींनो, छान आपला गोळा तयार झालेला आहे। तर आता हे आपण साइडला ठेवा 1-5 मिनिटं, नंतर मी तुम्हाला दाखवते बनवून। पाहू शकता मैत्रिणींनो तुम्ही, मी कढई ठेवलेली आहे गॅसवर, आणि कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे बघा। तेल आपलं आता छान गरम होतंय, तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते। हाताला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचंय असं, आणि हे बघा आपण जे बेटर केलं होतं त्याचे असे रोल हे बनवून घ्यायचे बघा। आणि हे एक एक करून आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायचे। गॅस एकदम बारीक करा, आता तेल आपल्या तापलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने आपल्याला सोडून द्यायचे।
आणि मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। असे छान छान रेसिपी घेऊन मी तुम्हाला दाखवीत जाईन। माझ्या रेसिपी तुम्ही पाहत जा आणि छान छान मला कमेंट करीत जा। पाहू शकता तुम्ही सर्व हे अशा पद्धतीने आपल्याला सोडून द्यायचे तेलामध्ये। हे स्नॅक खूपच छान होतात, खूप टेस्टी लागतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मुलं तर खूपच आवडीने खातात। तर हलक्या हाताने आपल्याला हे जरा असं हलवून घ्यायचे। पाहू शकता तुम्ही खूप छान असा कलर आलाय, गोल्डन मस्त। खालची बाजू आपल्याला आता पलटी करून घ्यायची। बघा अशा पद्धतीने हे चहा सोबत, दह्या सोबत खाऊ शकता तुम्ही। नाश्त्याला तो खूपच छान, सकाळचा मुलांच्या टिफिनला पण मुलं घेऊन जातात, आवडीने खातात मुलं। नक्की ट्राय करा ही रेसिपी। बघा छान मस्त तळल्या गेलेत, खरपूस मस्त कलर आलेला आहे। तर आता आपण हे काढून घेऊया। पाहू शकता तुम्ही तेल छान नितळून घ्यायचं। बघा कुरकुरीत झालेत मस्त। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी पण करून घ्यायचे। थोडंसं हाताला तेल लावायचं म्हणजे पीठ आपल्या हाताला जास्त चिटकत नाही। पाहू शकता हे असं सोडून द्यायचं तेलामध्ये आपल्याला। कधीतरी असं वेगळं नाश्त्याला असलं तर खूपच छान लागतं मैत्रिणींनो, खाऊशी पण वाटतं आपल्याला। रोज रोज कांदा पोहे, उपीट हे खाऊन पण कंटाळा येतो ना, त्यासाठी काहीतरी वेगळं केलं की छान वाटतं खायला। कधीतरी तुम्ही पण ट्राय करा। आणि मंद गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे, फास्ट गॅस करायचा नाही। फास्ट गॅस केला की वरती सगळं जळून जाईल, खाली कच्चं राहतं आतमध्ये। तर आता हे आपण हलवून घेऊया जरा। खालची बाजू आपल्याला पलटी करायची। पाहू शकता तुम्ही छान अशी पलटी करून घ्यायची, म्हणजे वरची बाजू पण छान भाजल्या जाईल, तळल्या जाईल। खरंच मैत्रिणींनो, कोणाला माझी रेसिपी ही आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आणि छान छान कमेंट तुम्ही करा। हे खायला खूपच सुंदर लागतं। बघा तुम्ही ट्राय करा एकदा आणि मग मला कमेंट करा कसं झालंय ते सांगा। पाहू शकता मैत्रिणींनो, छान आपला स्नॅकला गोल्डन कलर मस्त आलेला आहे। तर आता हे झालेलं आहे आपलं, आपण हे काढून घेऊया।
3 बटाट्यापासून ह्यो 2 जणांचा नाश्ता भरपूर होतो। पाहू शकता तुम्ही। आता 2च राहिलेत आपले, तेवढे टाकून घेऊया आपण। हे पण आता आपल्याला पलटी करून घ्यायचे। आपली खालची बाजू तळली गेली छान, वरून पण असंच तळून घ्यायचे आपल्याला। पलटी करून घेऊया बघा। पाहू शकतो मैत्रिणींनो, आपले हे झालेले आहे। आता हे आपण काढून घेऊया। बघा किती छान झालेत मस्त। तर हे काढून घ्यायचेत आपल्याला। पाहू शकता मैत्रिणींनो, आपले स्नॅक कशी वाटते रेसिपी तुम्हाला, मला नक्की सांगा कमेंट करून। छान झालेत का नाही बघा। आणि कुणाला कुणाला आवडलेत ते पण मला सांगा। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।